GTS प्रेझेंटेशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत. वृक्षवल्ली 2025 हे 14वे फुले, फळे आणि दुर्मिळ वनस्पतींचे प्रदर्शन ठाणे महापालिकेच्या वतीने रेमंड मैदानावर 14 ते 16 फेब्रुवारी असे 3 दिवस आयोजित करण्यात आले होते. मी या प्रदर्शनास शनिवार आणि रविवार दिनांक 15 आणि 16 फेब्रुवारी या 2 दिवशी भेट दिली आणि या प्रदर्शनात ठेवलेल्या विविध फुले, फुलझाडे, बोन्साय यांचे फोटो आणि व्हिडिओ काढले. ते फोटो आणि व्हिडिओ मी तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सादर करीत आहे. चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वृक्षवल्ली या प्रदर्शनात फेरफटका मारूया.
या प्रदर्शनात शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी पर्यावरण आणि जैवविविधतेच्या संवर्धनाबद्दल सादर केलेले त्यांचे प्रकल्प. शाळांचे प्रकल्प या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. नमस्कार, मी अस्मी पाटील. मी ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 55 आझादनगर इथली शिक्षिका आहे आणि आमच्या शाळेमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना वेगवेगळे उपक्रम घेऊन हे असं सगळं आम्ही राबवत असतो. त्यामध्ये आम्ही झाडे लावली आहेत आमच्या टेरेसवर, जी मातीविरहित बाग आहे. आणि जो शनिवार असतो आनंददायी शनिवार, त्यामध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत जे विद्यार्थी स्वतः करतात. त्याबद्दल माहिती आमचे विद्यार्थी तुम्हाला स्वतःच देतात. नमस्कार, माझं नाव ऋषिकेश उमेश जोंधळे. मी इयत्ता 6वी शिकतो. माझ्या शाळेचे नाव ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 55 आझादनगर. आमच्या शाळेच्या टेरेसवरती खूप वेगवेगळ्या प्रकारचे झाडं, वनस्पती, फळझाडे, फुले लावलेली आहेत. त्यापैकी काही आम्ही प्रदर्शनासाठी औषधी वनस्पती आणलेले आहेत. कोरफड आहे, लाजाळू आहे, ओवा आहे, अडुळसा आहे, पानफुटी आहे, जास्वंद आहे, हाडजोड वनस्पती आहे, हळद आहे, संयुक्त जीवनसत्व आहे. असे काही वनस्पती आम्ही प्रदर्शनासाठी इथे आणलेले आहेत. तुम्ही तर दवाखान्यात जातच असता. जर तुम्ही तुमच्या घरात
किंवा घराबाहेर असे औषधी वनस्पती लावले तर तुम्हाला दवाखान्यात जायची गरज नाही पडणार. थँक्यू. नमस्कार, माझे नाव विष्णू राठोड. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 55 आझादनगर आहे. तर आम्ही टाकापासून टिका बनवतो, जशी की करवंट आहे. ह्यांना आम्ही दर सॅटर्डेला ह्यांना आम्ही रंगवतो आणि ॲक्टिव्हिटीज करतो बाकी. नमस्कार, माझे नाव दिव्या जाधव. मी इयत्ता 8वीची विद्यार्थिनी आहे. आमच्या शाळेमध्ये अनेकदाही शनिवारी बनवतात. त्या दिवशी आम्ही बॅग न घेता शाळेत येतो आणि त्या दिवशी आम्ही हे क्रिएटिव्हिटी करतो. त्याच्यामध्ये आम्ही बाहुली बनवलेली आहे. जे प्लॅस्टिकच्या बाटल्या असतात ते सगळे पाणी वगैरे पिऊन कुठं पण फेकून देतात. त्यामध्ये आम्ही प्लॅस्टिकच्या बाटल्यापासून बाहुली बनवली आहे. प्लॅस्टिकच्या बाटल्या आम्ही इथं असे लावलेले आहेत आणि त्याचे जे झाकण आहेत त्याच्यापासून आम्ही असे बॉर्डर बनवलेले आहेत. म्हणजे प्लॅस्टिकचे पिशव्या पण इथं तिथं पडले असतात, पूर्ण प्रदूषण होतो. त्यामुळे आम्ही ते प्लॅस्टिकच्या बाटलीपासून प्लॅस्टिकच्या बाटल्या हे बनवले आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यापासून आम्ही हे फुलं वगैरे बनवलेली आहेत आणि त्या प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये आम्ही शो प्लांट्स पण लावलेले आहेत. धन्यवाद. आम्ही इथे जो प्रकल्प सादर केलेला आहे, हा प्रकल्प सादर करण्यामागचा मुख्य उद्देश असा की आपली जी काही अन्नसाखळी आहे, या अन्नसाखळीतले जे प्राथमिक घटक आहेत ते आता नष्ट होत चालले. हे नष्ट होत नाहीचं मागचं कारण काय? आपण म्हणतो फुलपाखरं दिसत नाहीये, चिमण्या दिसत नाहीयेत, चतुर दिसत नाहीयेत. तर याच्या मागचं कारण काय? तर आपल्या ज्या काही बेसिक सवयी आहेत, आपण ज्या काही गोष्टी आता वापरतो त्याच्यामध्ये पर्याय मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक वापरतो. तर या प्लास्टिकला पर्याय म्हणून काय करता येईल? रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याचं योग्य नियोजन कसं करता येईल, मातीची प्रत कशी सुधारता येईल. तर या गोष्टीला थोडासा टच करण्यासाठी आणि ह्या मातीतले हे जे जीवजंतू आहेत जे आपल्यातून आता कमी होत चाललेले आहेत, तर यासाठी आपण आपल्या लेवलला छोट्या छोट्या गोष्टी कशा करू शकतो ते आम्ही आमच्या या प्रकल्पातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जपवणूक सप्तरंगांची जीवनशाळा या प्रकल्पाद्वारे पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून व त्यातून लघु उद्योग कसा निर्माण करता येतील हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही या प्रकल्पाद्वारे केला आहे. यात सर्वात प्रथम रेन वॉटर हार्वेस्टिंग, यामुळे पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करता येईल. जवळच्या अंतरावर पायी अथवा सायकलने जावे. पार्किंग मधील गाड्या दिवसातून 1 ते 2 वेळा काढायची सोय करावी. त्यामुळे इंधन बचत होईल व ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण कमी करता येईल. प्लास्टिकला पर्याय म्हणून उसाचा चोथा, कागदी लगदा यात मेथी पावडर वापरून पर्यावरणपूरक भेटवस्तू तयार करता येतील. ओल्या कचऱ्यापासून घरच्या घरी कंपोस्ट खत, द्रवरूप खत, कंपोस्ट कँडी तयार करता येईल व मातीचा दर्जा सुधारता येईल. माती, शेण, राख, केस, चुना यांचा वापर करून पर्यावरणपूरक विटा तयार करणे. पर्यावरणपूरक घरांची रचना शहरी भागात करता येईल का, यासाठी आम्ही वरील पदार्थ वापरून विटा तयार केल्या आहेत. थोडक्यात आपल्या जीवनशाळेत वरील पर्यावरणपूरक सवयी जर प्रत्येक व्यक्तीने कौटुंबिक पातळीवर जपल्या तर रंगीबेरंगी फुलपाखरू, कीटक, मधमाशीचे पोळे, चिमण्या, हिरवीगार झाडे, सुपीक माती पुन्हा एकदा दिसेल व रोजगार निर्मिती होईल. निसर्गाचे हे सप्तरंग अशा पद्धतीने आपणास जपता येतील. धन्यवाद. Hello, I'm Lilya Patil. Hello, I am Vivan Pathari. Hi, I'm Shaurya Singh. We are from Suniti Devi Singhania School. And we present you this project of biodiversity. I'm sure you must have heard of it. So this shows a very clean environment. All of the fish, the crabs, Mother Earth, it's absolutely clean. It is an integral part. So the colors of the nature, they add to its beauty and it is an integral part of our ecosystem. But however, certain human activities, they lead to demands and it causes its disturbance. This leads to long-term implications ranging from habitat loss to extinction of species. Humans build industries for agricultural infrastructures and many things which destroys biodiversity and nature habitat. As you can see, the smoke coming from all these industries destroy our mother earth. The trees are dried up. And these kites which you see, I wish that we could fly these kites
in the clean atmosphere of our Mother Earth. It not only affects nature but also affects us. As you can see, all the roads have been destroyed, and PUC is also a very important thing, as the black smoke which comes from our car harms the atmosphere and our Mother Earth. IUCN is the International Union for Conservation of Nature. It was invented on 5th of October 1948 in the French town of Fontainebleau. IUCN's headquarters lies in Switzerland, and they have a list of endangered species. They have around 30,000 endangered species in total, and they are classified into 3 categories. One are endangered species, vulnerable species, and rare species. And according to IUCN's red list, there are over 132 species of plants and animals which are critically endangered, and out of which 48 are plant species as of 5th September 2019 in India. And to stop all of this, I think we must promote sustainable practices like for agriculture, etc. So that all of this which you can see, this will turn out into this. Our Mother Earth. So beautiful. Look at all the fishes. Look at all the school of fishes, the octopuses, the giraffes, the zebras. All of our Mother Earth will be saved if we can stop our practices of industrialization, infrastructures, and agricultural practices. Thank you. Would you like या व्हिडिओबाबत तुमच्या काही सूचना असल्यास मला व्हॉट्सॲपवर कळवा. माझा व्हॉट्सॲप नंबर आहे 8530888239. तसेच आपले अभिप्राय यूट्यूबवरील कॉमेंटच्या माध्यमातून द्या. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि विविध विषयांवरील व्हिडिओ पाहण्यासाठी GTS प्रेझेंटेशन या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुमचा निरोप घेतो. धन्यवाद.